सख्त कदम उठाने के लिए आदेश दे दिए गए हैं। तर पाकिस्तानकडनं कशा पद्धतीनं श्रीनगरमध्ये ड्रोन पाठवण्यात आलेले होते, भारतानं ते ड्रोन हल्ले जे आहेत ते परतवलेले आहेत। ही 5 ठिकाणची आपण दृश्य पाहतो आहोत। श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन जे आहेत ते पाकिस्तानचे ड्रोन पाहायला मिळालेले होते। डल लेक परिसर असेल किंवा श्रीनगरमधला आर्मी कॅम्प असेल, तिथेही ड्रोन जे आहेत ते पाहिले गेलेले होते आणि हे ड्रोन जे आहेत ते भारतानं त्यांना पाडलेलं आहे अशी देखील एक माहिती समोर येते। भारतीय सैन्यानं पाकचे ड्रोन पाडलेले आहे। श्रीनगरच्या विमानतळ परिसरामध्ये ड्रोन दिसलेत, तर श्रीनगरच्या लाल चौकामध्ये देखील ड्रोन जे आहेत ते पाडण्यात आल्याची ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। तर ही 3 दृश्य आपण पाहतो आहोत। काश्मीरमधील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भारतानं परतवलेला आहे, पाकिस्तान अक्षरशः घाबरला आणि त्यानंतर त्यांनी पाठवलेले जे पाकिस्ताननं पाठवलेले ड्रोन आहेत ते परत जे आहेत ते पाकिस्ताननं बोलावून घेतल्याची माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आली आहे। तर जम्मूच्या उधमपूरमध्ये ड्रोन पाडण्यात आलेले आहेत, तर गुजरातच्या कच्छमध्ये देखील ड्रोन दिसल्याची माहिती मिळते आहे। ही 2 ठिकाणची आपण दृश्य पाहतो आहोत। जम्मूच्या उधमपूरमध्ये ड्रोन पाडण्यात आलाय, तर गुजरातच्या कच्छमध्ये देखील ड्रोन जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। हा पाकिस्तानचे हे ड्रोन जे आहेत ते पाठवण्यात आलेले होते अशी माहिती आता समोर येते। तर आता घडीची महत्त्वाची बातमी आलेली आहे। 7 मेच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये टॉप 5 दहशतवादी जे आहेत ते पाकिस्तानचे मारले गेले आहेत। यामध्ये लष्कर ए तैयबाचा कमांडर मरकज ए तैयबाचा समावेश आहे। अबू जुद्दालचं देखील पाक लष्करानं यावेळेला मानवंदना जी आहे ती दिलेली आहे। मसूद अझरचा भाऊ मोहम्मद अझरही भारताच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती मिळते आहे। मोहम्मद अझर कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड होता। 7 मेच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 टॉप दहशतवादी ठार। लष्कराचा टॉप कमांडर अबू जुंदाल मारला गेला। 7 मेच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये टॉप दहशतवाद्यांची दाणादाण उडाली। भारतीय लष्कराच्या हल्ल्यात 5 टॉप दहशतवादी ठार झाले।